अ फ्रेंड who you can trust, that I can say. आणि जसं आपण म्हणतो की डॉक्टरकडे गेल्यानंतर आणि वकिलाकडे गेल्यानंतर तुम्ही ओपनली सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय अपेक्षा आहे, तुम्ही कुठं आहात, तुम्ही काय करू शकता, कुठपर्यंत जाऊ शकता. इफ यू रिअली वर्क, कीप इट रिलेशन ओपन विथ आस्मी. शारंग सर अँड आस्मी टीम इज देअर टू हेल्प यू थ्रू ऑल द स्टेजेस. इनफॅक्ट माझा मुलगा वेद आता अटल बिहारी वाजपेयी कॉलेजला आहे आणि तुमच्यापैकी खूप लोकांना माहिती असेल लास्ट इयर करप्शन ब्रायबरीची केस झाली. शारंग सरांनी रात्री ऑलमोस्ट 11 वाजता आम्हाला फोन करून सांगितलं की आपल्या ॲडमिशनला काही प्रॉब्लेम नाही आहे, असं झालं असलं तरी वी आर सेफ, वी डोंट नीड टू वरी. आणि त्याच्यानंतर पुढचेही 2 स्टेजचे सगळे ॲडमिशन होईपर्यंत दे वेर ट्रॅकिंग ऑल द ॲडमिशन्स इन दॅट क्लॉज. सो असं नव्हतं की बाबा तुमची ॲडमिशन झालेली आहे आता तुम्हाला पुढं काही करायचं नाही आहे. एनिथिंग अराउंड दॅट कॉलेज, एनिथिंग इम्पॅक्टिंग द किड्स अँड एव्हरीथिंग. आम्ही यातले बरेचसेच कॉलेजेस जे आता बॅकीच्या पॅरेंट्सने सांगितले ते डिस्कस केले होते, काही अजूनही रिमोट कॉलेजेस डिस्कस केले होते. पण ही वॉज व्हेरी क्लिअर की तुमचं हे जे तुम्ही एक्सपेक्टेशन बघताय किंवा तुम्हाला हे जे तुमच्या एक्सपेक्टेशन्स आहेत किंवा तुम्हाला वाटतंय तुम्ही करू शकता, ही 5 कॉलेजेस आहेत, एवढीच नावं द्या, हेच प्रेफरन्सेस द्या, याच्यामधलं तुम्हाला अशा प्रकारे मिळू शकतं. आणि बी कॉन्फिडंट. आत्ता मला खात्री आहे तुमच्यापैकी खूप जणांना वाटत असेल की मेरिट खूपच वाढलेलं आहे. हा शॉक आम्ही लास्ट इयर घेतलेला आहे. आम्हाला असंच सांगण्यात आलं होतं की अरे मेरिट काही फार वाढत नाही, 2-3 मार्काने इकडं तिकडं होतं. आणि आमच्या वेळेस नंतर आम्ही जेव्हा सारंग सरांना पहिल्यांदा भेटलो त्यांनी पहिल्यांदा सांगितलं मेरिट 25 मार्कांनी वाढलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा 3 मार्काचं 25 आहे, आता तुम्ही 25 मार्काचं 70-75 वाढतं म्हणतात. सो तुम्ही तिप्पटचा शॉक सहन करता, आम्ही तर 8पटचा सहन केला होता. ओके, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा भेटल्यानंतर असं लक्षात आलं तो ओके आता आपण काय करायचं हे आपल्याला खरंच विचार करायला लागणार आहे. पण दिस मॅन रिअली गेव कॉन्फिडन्स. आता मी एकटा आलेलो आहे पण माझी वाईफ बरोबर होती अँड शी इज ऑलमोस्ट किल्ड हिम टू वाय 25 मार्क्स मोर. ओके, सो मग त्यानं खूप प्रयत्न केले, खूप सांगायचा प्रयत्न केला, बट द रिझल्ट वॉज रिअली गुड. दिस पर्सन इज रिअली नॉलेजेबल. एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांसाठी, आता त्यांचं दररोज 1 तासाचा कॉल सुरू होईल आणि तो ऑलमोस्ट पुढचे 2 महिने तरी चालेल सगळ्या प्रोसेसच्या थ्रू जाताना. वी विल ऑल हॅव सो मेनी क्वेश्चन्स, बट फर्स्ट प्लीज लिसन थ्रू दॅट कॉल. एव्हरी डे आस्मी टीम विल गिव्ह व्हेरी गुड इन्फॉर्मेशन, व्हेरी प्रिसाइज इन्फॉर्मेशन दॅट विल आन्सर मोस्ट ऑफ युअर क्वेश्चन्स. पण आपण ॲज अ पॅरेंट्स आपल्याकडे खूप क्वेश्चन्स असतात. आत्ता त्यांनी खूप एक्सप्लेन केलेलं आहे आणि दॅट इज करेक्ट, दॅट्स हाऊ द प्रोसेस विल हॅपन. पण ज्यावेळेला तुम्ही ॲक्च्युअल प्रोसेसमध्ये याल त्यावेळेला अजूनही खूप प्रश्न येतील आणि ते सगळे प्रश्न आस्मी टीम विल सॅटिस्फाय यू विथ ऑल द करेक्ट आन्सर्स विच विल गिव्ह यू द करेक्ट रिझल्ट, इन्क्लुडिंग कुठले ॲडमिशन होईल, कधी होईल, काय केलं पाहिजे, तुमच्या बँकिंगचे प्रॉब्लेम किंवा तुमचे एखाद्या डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम कुठनं जाऊन घेऊन येता येईल. आय डोंट नो, लास्ट इयर वी ऑल्सो फेस लॉट ऑफ चॅलेंज इन डोमिसाइल एज वेल and ASME was trying to tell what you can do to accelerate that. So they will guide you through lot of those documents, certificates and everything, how you can get, where you can get. They have good connects within the college, as they said, not only with students but other staff also. So if you need more information about college or something like that which you want to go, you can definitely go visit that college, ask specific question to ASME. We ourselves did like almost 4 or 5 colleges and try to gauge where we can go, what we can do with ASME. So thank you very much, ASME. That was a due thanks to you and thanks for calling us and giving us this opportunity. But the dream for me and my wife to say that my son need to be in Pune and also in a good college, all credit goes to ASME. We really trusted him and he made it happen. So thanks once again.